बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक श्री तात्याराव पवार लिखित एक ग्रामीण कथा दिढी. काय होय, काय झालं? काय म्हणलं पाटील? तुम्ही एवढं गप गप का म्हणून आहे ते? जनी म्हणाली. पुंडलिकरित्या हातानं वापिस आला. आला तसा तोंड उतरून वसरीत भिंतीला पाठ लावून टेकून बसला. तेव्हाच जनीनं ताडलं होतं. ती समजून गेली होती. पाटलानं रित्या हातानं वापस केले ते. पुंडलिक काहीच बोलत नाही ते पाहून जनी म्हणाली, असू द्या, तुम्ही नका एवढं मनावर घेऊ. होईल काहीतरी. तुम्ही निवांत राहा. देवाच्या भरवशावर सोडा समज. देवाच्या मनात असेल तसंच होईल. आपलं नशीबच असं असेल तर त्यासनी काय बिलाज नाही. म्हणतात ना, आलं देवाजीच्या मनात तिथं कोणाचंच आलं ना. तिनं पाण्याचा तांब्या पुंडलिक पुढे धरला आणि म्हणाली, हां, हे घ्या पाणी. पुंडलिकनं जनीच्या हातातून पाण्याचा तांब्या घेतला, गुळणा करून मुकळी फेकली आणि मग घटाघटा पाणी पिऊन तांब्या रिकामा केला. रिकामा तांब्या बाजूला ठेवून पुन्हा भिंतीला पाठ टेकून शून्यात पाहत बसला. जनीनं तांब्या उचलून नेला. न्हाणीघरात नेऊन हिसळून फळीवर ठेवून दिला. बाहेर आभाळ झाकाळून आलं होतं. पावसाची रिपरिप सुरू झाली होती. संध्याकाळ होत आली होती, त्यामुळे अधिकच अंधारून आलं होतं. जनीनं कंदील घासून पुसून त्यात तेल भरलं. कंदील लावून पडवीत आणून टांगून ठेवला. देवापुढं अगरबत्ती दिवा लावून देवापुढं हात जोडून बसली ती. आज 15 दिवस झालेत पावसानं असंच लावून धरलंय. रानात मालटाल पिवळं पडून सडून चालल्यात. गुब्बारलेलं पोट तसं आभाळ गच्च भरून होतं. रिपरिप पावसानं लावून धरलं होतं. झडी लागली होती. बाहेर काम नव्हतं. घरात दानादुना नव्हता. लोक उसणं पासणं करीत नव्हते. पाऊस कधी थांबल याचा भरोसा नव्हता. 2 दिवस झालं घरातला दानादुना संपला. पीठ पांडगा संपला. म्हणून आज पुंडलिक पाटलाच्या वाड्यावर गेला होता. 2-4 पाशेऱ्या धान्य मिळालं तर एवढा झडीचा काळ झाकून जाईल. पाऊस उलगडल्यावर कामधंदे सुरू होतील. धकल मग कसं तरी रोजाराजीवर. नाहीतरी आधीच अर्धा क्विंटल धान्य देणंच होतं पाटलाचं. देऊन टाकू वापिस रब्बीच्या हंगामावर, असं म्हणून पाटलाकडे गेला होता. पण पाटलानं, तुपल्याकडे आधीचीच अर्धा क्विंटलची बाकी आहे, ती बी दिडीची. आता खरीप तर गेलंच, रब्बीचा काय भरोसा. तू कसं वापस करशील रे इतकं धान्य? असं म्हणून पाटलानं पुंडलिकला रिकाम्या हातानंच वापिस केलं होतं. आता काय करावं, कसं दिवस धकायचं असा विचार करीत करीत तो गुडघ्यात डोकं घालून शून्यात पाहत बसला होता. 2 वर्षांपूर्वी असाच पाऊस झाला होता. पुंडलिकनं 2 एकरात संपूर्ण बाजरी पेरली होती. तशी गावात सगळ्यांनीच पेरण्या केल्या होत्या. पहिल्याच पावसाच्या ओलीवर सर्वांनी पेरण्या केल्या होत्या. पिकं चांगली मोक्यात आली होती. आणि अचानक पावसानं तडा दिला. पिकानं ऊन धरलं. पिकं सुकू लागली होती. ज्यांच्याकडे पाण्याची सोय होती त्यांनी पाणी देऊन पिकं वाचवली. बाकीच्यांची वाया गेली. दुष्काळ पडला. त्यावेळी असाच पुंडलिक पाटलांकडे गेला होता. पाटलानं त्यावेळी पुंडलिकाला अर्धा क्विंटल ज्वारी दिली होती. ही ज्वारी दिढीनं दिली होती. दिढीनं म्हणजे दीडपट परत करण्याच्या बोलीनं. पुढे रब्बीच्या पेरणीची वेळ आली. पुंडलिकनं पुन्हा पाटलांकडून 2 पाशेऱ्या ज्वारी आणून पेरणी केली. पिकं मस्त जोमात डुलू लागली. लोकांना आनंद झाला. आनंदाच्या भरात लोक पिकांची मशागत करू लागले. निंदणी, खुरपणी, कोळपणी झाली. पिकांची वाढ मनासारखी होऊ लागली.
कुठं कुठं कणसात दाणं भरू लागली, कुठं कुठं पिकं हुरड्यात आली. रानोमा राखणीची लगबग सुरू झाली. आणि अचानक एक दिवस आभाळात कुठूनसे काळे ढग जमा झाले. विजा कडकडू लागल्या. जोराचे वादळ सुटले. वादळात पाऊस सुरू झाला. पाऊस गारांचा होता. ठिकठिकाणी गारांचा खच पडला होता. बोरा एवढ्या तर काही ठिकाणी त्याहूनही मोठ्या गारांचा वर्षाव झाला. त्यासोबतच मोठमोठी झाडं उन्मळून पडू लागली. घरावरचे पत्रे उडून जाऊ लागले. माणसावर, घरावर, झाडावर विजा कोसळू लागल्या. सगळीकडे हाहाकार उडाला. खूप खूप नुकसानी झाल्या. रानातली पिकं आडवी पडली. गारपिटीनं पिकं सडली. खूपच नुकसान झालं. खरीप वाया गेलं. मोठं नुकसान झालं होतं. तसंच पुढं रब्बीचंही नुकसान झालं. पुरी दोन्ही पिकं वाया गेली. हातीतोंडी आलेला घास देवाने हिसकावून घेतला. या हंगामावर पुंडलिकनं पाटलाकडून आणलेली अर्धा क्विंटल ज्वारी परत करणं झालंच नाही. उलट वर्ष कसं कडेला लावायचं, गुराढोरांच्या चारा पाण्याचं कसं करायचं, याची चिंता सगळ्यांपुढे उभी राहिली होती. पुंडलिक ही त्याच विवंचनेत होता. त्याने आणलेल्या ज्वारीची दिडी वाढत गेली. खरीप गेलं, रब्बी गेली. अवकाळीनं शेतकऱ्यांची अवकाळा केली. काय खायचं, कसं जगायचं, हा प्रश्न आता उभा राहिला होता. देव देते आणि कर्म नेते अशी गत झाली होती. सकाळची अर्धीभर भाकर तिनं बाळासाठी ठेवली होती. ती अर्धी भाकर तिनं बाळाला खाऊ घातली. बाळाला झोपी घातलं. नंतर दोघांनी तांब्या तांब्या पाणी पिऊन दोघंही धरणीला वणले. कालपासून पोटात अन्नाचा कण नव्हता. पाणी पिऊन आजचा दिवस काढला होता. आता आजची रात्रही अशीच पाणी पिऊन काढीत होते. त्यामुळं उपास मारणं अत्यंत थकवा दोघांनाही जाणवू लागला होता. अशक्तपणा आला होता. हातापायांना गळती आली होती. पोटात काहीच नसल्यानं गळतीबरोबरच झोपही लागत नव्हती. तर आजचा दिवस ढकलला, उद्याच्याला काय करू या विवंचनेनं जनी अस्वस्थ होती. तळमळत होती ती. कुस बदलत होती. तर इकडं पुंडलिकाची ही तीच अवस्था झाली होती. बरीच रात्र उलटून गेली. जनीचा डोळ्याला डोळा लागेना. उद्याच्याला लेकराच्या पोटात काय घालू या विवंचने तिला काही केल्या डुलके येईना. तशा तिच्या पोटातही काही नव्हतं. तिच्यापुढं सारखा बाळाचा चेहरा येऊ लागला. तसंच डोळ्यापुढं अंधारून येऊ लागलं. तशीच ती उठली. आतल्या घरात गेली. आत घागरीच्या उतरंडी होत्या. रांजण होतं. कितीतरी दिवसाचं त्यात काही असेल का तिनं उतरंडी उतरून पाहिल्याच नव्हत्या. एक वेळ अशी होती या सर्व घागरीत आणि रांजणात डाळी, साळी, कडधान्य, धान्य, वाळवण अशी भरून ठेवलेली असायची. पुंडलिकची आई गेल्यापासून तिनं उतरंडीकडं पाहिलंही नव्हतं. कुठे हुरडा वाळून ठेवलेला, तर कुठं हरभऱ्याच्या घाट्यांचा हुळा असायचा. कशात ओल्या गव्हाच्या ओंब्या वाळून ठेवल्या असायच्या, तर कुठल्या तरी एखाद्या घागरीत रानमेवा सुकवून ठेवलेला असायचा. जनीच्या सासूबाईच्या काळात घर कसं भरलेलं असायचं. अशी झंडी लागल्यावर सासूबाई हरभऱ्याच्या घाट्यांचा हुळा काढायच्या. वाळून ठेवल्या हुरड्याची धपाटे, थालीपीठ करायच्या. भुईमुगाच्या शेंगाचं पोतं तर 12ही महिने घरात पडून असायचं. राळे, भगर, तीळ, मठ, उडीद काय काय म्हणून घरात नव्हतंच म्हणून सांगू. जना मनाशीच पुटपुटत घागरीची एक एक उतरण उतरून त्यात हात घालून पाहू लागली. तशातच तिच्या हातापायाला गळती आलेली. डोळा अंधारत होतं. तशीच ती एक एक उतरंड उतरू लागली. 1-2 उतरंडी उतरून झाल्या. प्रत्येक घागरीत रांजणात तिनं हात घालून पाहिलं, पण हाताला काही लागलं नाही. ती निराश झाली, पण तिनं धीर सोडला नाही. तिसरी उतरंड उतरून पाहू लागली. एका घागरीत तिनं हात घालून पाहिलं. तिच्या हाताला काहीतरी जाणवलं. काय असेल बरं यात. तिने कंदिलाची वात थोडी मोठी केली आणि एका मोठ्या फडक्यावर घागर पालती केली. तिला थोडा धीर आला.
आणि नवलही वाटलं. घागरीत गहू घास आणि वाळलेल्या गव्हाच्या चपात्यांचे तुकडे होते, अगदी घागरभर. कधीचे आणि कित्येक दिवसांचे असतील कोण जाणे. सणावाराला उपास तापासाला जेवणाच्या अगोदर गाईला देण्यासाठी घास काढून ठेवला होता. कधी कधी गायी वेळेवर येत नाहीत, मग हा गहू घास तसाच राहून जातोय. तो बाहेर कुठे टाकला तर पायाखाली येईल, नाही तर ओलांडला जाईल आणि अन्नाचा अपमान होईल, म्हणून तो उचलून घराच्या झत्तावर ठेवायचा आणि असा हा वाळवून चिळवून ठेवायचा. सासूबाईनं अन्न वाया जाऊ दिलं नाही कधी. गहू घास असं कुठं कुणी वाळवून ठेवतात का बरं? पण बघा, सासूबाई किती लांबचा विचार करायच्या. काहीही असो, गहू घास पाहून तिला थोडंसं हायसं वाटलं. जीवात जीव आला तिच्या. पाण्याविण सुकत चालल्या झाडाला थोडासा ओलावा मिळावा आणि ते झाड टवटवीत दिसावं, तिला तजेला यावा, तसं तिला झालं. तिला आता थोडा हुरूप आला. चला, निदान बाळाची तरी सोय झाली. कसंही 2-3 दिवस ढकलतील ह्याच्यावर. आपलं काहीही हो, पण लेकराची किव नाही देखवत देवा. लेकरानं भाकरी मागितली की काळीजच खराबतंय बाई. देवा, तुपले किती आभार मानू र. अखेरच्याला लेकराची तुपल्याला दया आलीच म्हणायची. अशी पुटपुटत तिनं पुढच्या घागरीत हात घालून पाहिला. त्यातही काहीतरी जाणवलं. तिने तीही घागर खाली पालती केली. त्यात हुरड्याच्या कणसांचा अर्धवट भाजल्या उरळ्या निघाल्या. एका फडक्यात बांधलेल्या, कधी काळाच्या, कुटून काटून झटकून साफसूफ करून ठेवलेल्या. चांगल्या 1-1.5 किलो तरी अर्धवट भाजलेला हुरडा मिळेल इतक्या त्या उरळ्या होत्या. आता ती अशीच एक एक घागर उतरून झटकून झाटकून हात घालून पाहू लागली. एका घागरीत वडे म्हणजे सोंडगे हाताला लागले. चांगल्या अर्धीच्या वर असतील. त्यांच्याकडून ते राहूनच गेले असावेत, पण इतक्या दिवसाचे आता ते खराब खाऊड झालेले असतील. पण तसं काहीच नव्हतं. ते वेगळेच वडे होते. पूर्वी लग्न कार्यात सर्वजण एकत्र येऊन स्वयंपाक पाणी करीत, एकत्र जेवणं खाणं करीत. एखाद्या घरातील व्यक्ती जेवणास येऊ शकली नाही तर त्या व्यक्तीचं जेवण घरपोच केलं जायचं. त्याला वाढण देण्याची पद्धत असं म्हणत असत. अलीकडं ही पद्धत मोडीत निघाली आहे. मग हे अन्न वाया जाऊ नये म्हणून शिरा, भात आणि यासारख्या पदार्थांचे वडे तोडून ते वाळवून ठेवले जाई. तसेच चपात्या, भाकरीसुद्धा वाळवून ठेवल्या जाईत. गावात सार्वजनिक सप्ते व्हायचे, देवकार्य व्हायची, इतर जे जे धार्मिक कार्यक्रम व्हायचे त्या त्या कार्यक्रमात उरलेले अन्न बरोबर प्रसाद म्हणून वाटला जायचा. देवाचा प्रसाद म्हणून तो काळजीपूर्वक जपला जायचा. प्रसाद रूपानं असा आलेला शिरा, भात किंवा आणखी काही जे असायचं त्याचे वडे तोडून वाळवणे व्हायचे. असे हे वडे वेगवेगळ्या घागरीत भरून ठेवलेले तिला मिळाले. पुढची उतरण उतरवून एक एक घागर ती पाहू लागली. एका घागरीत जणीला राळं, मगर, उडीद, तीळ असे मूठ 2-2 मुठा चिंधीत बांधून ठेवलं मिळालं. तर काही चिंध्यात डांगर, भोपळा, कारली इत्यादीच्या बिया मिळाल्या. पेरणी करताना बाजरीच्या, तुरीच्या बाजूने एक एक बांधर उडीद, तीळ, राळे, भगर टाकली जायची, तर बांधावर कारली, भोपळ्याचे वेल लावले जायचे. जणी हे सगळं पाहून अतिशय भारावून गेली, अवाक झाली. वर्षभराच्या डाळी, साळी, भाजीपाला इत्यादी सासूबाई कशा करायच्या हे तिच्या लक्षात आलं. ती मनोमन सासूबाईचं कौतुकच करीत होती. अखेर शेवटीला एक रांजण तिनं धुंडाळला. रांजणात काहीच नव्हतं. अगदी तळाला हात घालून तिनं पाहिलं. पसाभर ज्वारीचे दाणे तिला मिळाले. बरकता म्हणून हे सासूबाईनं ठेवले असावेत. रिकामी वस्तू ठेवू नये, 4 दाणे तरी ठेवावेत असा एक समज आहे. बरकत असते म्हणूनच सासूबाईंनी पसाभर ज्वारी ठेवली असेल बरं. सर्व उतरंडी जसाच्या तशा रचून ठेवीत जणीनं देवाचे आणि सासूबाईंचे आभार मानले. आता मिळालेला हुरडा, गहू घास इत्यादीमुळे कसे तरी 4-8 दिवस तरी धकणाला होते. मूठ 1.5 2 मुठा कडधान्याच्या पुरचुंड्या आणि कारलं, भोपळ्यांच्या बिया मात्र खूप दिवसांच्या असल्यामुळे ते आता उगवणार नव्हत्या.
पण सासूबाईंनी मात्र त्यांची जनीच्या मनात पेरणी करून टाकली होती. त्यांना यापुढे अंकुर फुटणार होते. सकाळ झाली. जनी उठली. तिच्या चेहऱ्यावर आज वेगळाच हुरूप दिसत होता. ती उठली. तिनं झाडझूड केली. खळ्यात जाऊन बैलांचं शान पाणी केलं. बैलांना चारा पाणी केला. घरी आली. आंघोळीवर कुण पाणी लवणी आणून देवपूजा आवारली. आज तिला वेगळाच हुरूप आला होता. 2 दिवसापासून पोटात अन्न नव्हतं. तिला गळती आली होती, तरी तिच्या अंगात एक प्रकारचं बळ आलं होतं. तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं तेज उत्साह दिसत होता. देवपूजेनंतर पहिल्यांदा तिनं घागर झटकून त्यातून गहू घास काढलं. स्वच्छ करून कुटून घेतलं. त्याचा बक्कळ शिरा केला. देवापुढं नैवेद्य ठेवला. लेकराला अंघोळ घातली आणि पोटभर शिरा खाऊ घातला त्याला. लेकरू तृप्त झालं. तिचं मनही आज लेकराला पाहून तृप्त झालं. भरून आलं. डोळे तराळून आलं. तिनं एक वेळ देवघरातील देवाकडं आणि एक वेळ बाळाकडं भरभरून पाहिलं. बाळ खेळण्यात गुंग झालं होतं. मग उरला शिरा तिनं पुंडलिकला खाऊ घातला आणि मग स्वतः घास घेतला. 2 दिवसानंतर पोटात अन्न गेल्यामुळे पुंडलिकला जरा तरतरी आली. तसा तो जनीला म्हणाला, कुठनं आणलंस हे समज ग? जनी सांगण्यास तयारच होईना. तेव्हा त्यानं फारच गळ घातली. मग तिला ही सर्व हकीकत पुंडलिकाला सांगावीच लागली. ही सर्व हकीकत ऐकून पुंडलिकच्या डोळ्यात पाणी तरळलं. बाहेर रिपरिप पावसानं जोर धरला होता. असा तसा आठवडा कडेला लागला होता आणि एकदाची झड थांबली. आभाळ निवळत गेलं. एकदाचं सूर्यदेवाचं दर्शन झालं. उन्हानं जमिनीवर पाय ठेवला. वातावरणात ऊब आली. रानातला चिखल सुकू लागला. तसा रानातल्या कामाला वेग आला. खरीप गेलंच होतं. 15 दिवसाच्या झडीनं पिकं पार सडून गेली होती. 4-5 दिवसात वापसा झाली. पुंडलिकनं आता बाजरीत बख्खर घातला. पूर्ण जमीन वकरून घेतली. पुन्हा उसणं पासणं करून ज्वारीची पेरणी केली. खरीप तर गेलंच होतं. आता रब्बीनं तरी साथ दिली पाहिजे रे देव बाप्पा, अशी त्यानं वरत्या आकाशाकडे पाहून हात जोडलं आणि मनोमन प्रार्थना केली. सगळीकडे तूर, मूग, उडीद, कापूस, बाजरी, मक्का इत्यादी खरीपाची पिकं वाया गेली होती. आसमानी संकटापुढं कोणाचं काही चालत नव्हतं. सर्वच लोकांनी अशा प्रकारे सडलेल्या पिकात बख्खर घालून पुन्हा उधार उसनवारी करून रब्बीची पेरणी हाती घेतली होती. नुकसानीच्या दुःखावर आशेची चादर टाकून पुढच्या सुखाच्या स्वप्नांची सगळ्यांनी वाट पाहायला सुरुवात केली होती. निदान आता हे तरी पीक हातात येऊ दे रे देव बाप्पा, म्हणून लोक ईश्वराला मनोमन जाकडे घालत होते. रानात पिकं पुन्हा नव्या जोमाने डुलू लागली. रानभर माणसांची शेतात कामाची लगबग सुरू झाली. कुठं निंदणी, खुरपणी तर कुठं काळं पाणी इत्यादी कामाला वेग आला. पिकासोबत शेत शिवार माणसाने फुरून गेलं होतं, गजबजून गेलं होतं. जण आपल्या शेतातलं काम पाहून निंदणी खुरपणीच्या कामाला दुसरीकडे मोलमजुरीनं जाऊ लागली. पुंडलिक ही शेतातलं काम पाहून मिळेल तशी तो मोलमजुरी करू लागला. दसरा गेला, दिवाळी गेली, संक्रांत आली. दिवसामागून दिवस जाऊ लागले. दिवसेंदिवस पिकं वाढू लागली. रानात जीव लागू लागला. काही ठिकाणी ज्वारीची कणसं पोटरीतून वर डोकावू लागली तर काही ठिकाणी हुरडा झाला. करडीच्या झुडपाला बोंड येऊ लागली तर काही ठिकाणी आलेली बोंड केसरी झाली. हरभऱ्याची घाटं निब्बर झाली. टहाळाच्या तिरम्या येता जाता उपाटल्या जाऊ लागल्या. कुठं कुठं हुळा होऊ लागला तर कुठं कुठं हुरड्याच्या आगट्या पेटू लागल्या. आसमंतात उंचच उंच धुराचे लोट दिसू लागले. बांधावर पाखरांचे टोळके एरझाऱ्या घालू लागले. या झाडावरून त्या झाडावर गिरक्या घेऊ लागले. नजर चुकून पिकावर येऊन येऊन बसू लागले. बांधावरच्या झाडावर घरटे बांधू लागले. वेगवेगळ्या पक्ष्यांच्या किलबिलाटानं अख्खं शिवार गजबजून गेलं, आनंदून गेलं. पहाटपासूनच अख्ख्या शिवारात माचुळ्यावर गोपणी भिरभिरू लागल्या. हर्र हुर्र आवाजाने अख्ख्या शिवाराचा आसमंत दणाणून गेला. पुंडलिक शेतातच दिवसभर थांबे.
हल्ली शेताकडे तो जास्त वेळ थांबू लागला तसे आता मजुरीचे कामही राहिले नव्हते. दिवसभर बांधावर बैल चारायचे आणि पिकाचं राखण करायचं. बांधावरच्या गवतावर बैल भरपूर जोगायचे. तर सराडीला अजूनही पाणी होतं. तिथं बैल आपसूक पाण्यावर जायची. संध्याकाळी जना बैलांसाठी गवताचा हारा जमा करायची आणि सरपण काडी गोळा करून बैलगाडीत आणून टाकायची. मग दोघंही बाळासह घरी यायचे. असेच एक दिवस संध्याकाळी जनीनं गवताचा हारा आणि सरपणाचा भारा जमा करून गाडीत टाकला आणि दोघेही घरी आले. संध्याकाळी जेवणखाणे झाली. जनीनं बाळाला झोपी लावलं. भांडी कुंडी झाडझूड झाली. अंथरुणं पांघरुणं झाली. दोघांनीही धरणीला अंग टाकलं. तशी पडल्या पडल्या जनी म्हणाली, "आव, म्या काय म्हणते?" "बोल की." पुंडलिक म्हणाला. तशी जनी म्हणाली, "आपली जवारी यंदा लईच मस्त आली या. काय गोंडा टाकलाय, जसा काही मोठा गडूच की व गुटक्या एवढा. वय, कुठं कुठं तरी त्याच्यापेक्षा बी मोठा गोंडा आहे." खरं आहे तुपलं," पुंडलिक म्हणाला. त्यावर जनी म्हणाली, "अव, कोणाची नजर लागू की न लागू, पण मग प्लीज नजर तर लागणच बाई कणसाला. आता म्या काय करते, एक काळा कपडा आणून त्याची पिसीच करते कणसाला झाकाया." त्यावर पुंडलिक म्हणाला, "येडी का खोळी ग तू?" त्यावर जनी म्हणाली, "आता व काय झालं?" "अगं, इतक्या कणसावर कितीक पिशा लावशील हो?" पुंडलिक म्हणाला. त्यावर जनी म्हणाली, 1-2 कणसावरती तर लावतेच गडे. त्यावर पुंडलिक म्हणाला, "नगे, असं नगे करूस. असं काय बी नसतंय बरं. धन्याची कुठं नजर लागते होई का? अगे, मांजरीचं दात कधी पिलासनी आयब करतात होई काही? येडी बाई, अगं देवानं दिलंय आणि आपण घेतलंय. आपल्या पदरात पडूस्तोवर काय भरोसा नाही. तेव्हा तुपल्या आणि मपल्या नजरीचं काय बी नसतंय ते. इथं फक्त देवाचीच मर्जी चालती आहे बरं." त्यावर जनी म्हणाली, "तुमचं बी बराबरच आहे म्हणायचं. पण म्या काय म्हणत होते, आपण रानातच राहायला जायचं काय सोंगणी होईस तवर? अव, लई जीव लागतो यावं रानात. असा रानातनं पायच काढावा वाटत नाही ते." त्यावर पुंडलिक म्हणाला, "खरं आहे तुपलं. मपल्याला बी असंच वाटतं या. पर काय व, तुम्हाला कुठे बी परत असतंय ते." जनी पुंडलिकाच्या बोलानं तोंडात म्हणाली. पुंडलिक म्हणाला, "अगं, तुपलं म्हणणं ढीक खरं आहे गे. पर इथं रानात आपल्यासनी आपल्या आजूबाजूला कोणी सोबत पाहिजे ना. आपल्यापाशी लहान लेकरू आहे आणि बैल बारदाना आहे. त्याच्यातल्या त्याच्यात इथं राहायला आपल्याला काही अडूसा बी नाही ना. एखादं येडं वाकडं खोपाट तरी पाहिजे होतं. बरं, पाण्याची सोय बी नाही ना. त्या यदुनानाच्या हिरीवरून पाणी आणावं लागतं या. नंबर 2 नंबर वरनं, तेव्हा कशाला इथं राहायला यायचं बरं. तसं बी अजून तरी आपल्या राहाळात चोरा चिलट्याची आवई ऐकिवात नाही बरं." त्यावर जनी म्हणाली, "बरोबरच आहे तुमचं बी. पर लई मनात येतंय व मपल्या काय माहे." त्यावर पुंडलिक म्हणाला, "काय बी मनात आणू नकस. आपण एकटं थोडीच हाऊत शिवारात. जे समध्यांचं होईल ते आपलं." त्यावर जनी म्हणाली, "तसं नाही व, ते तर आहेच. पण लईच वाईट वंगाळ दिस काढल्यात व आपण. आत्ता कुठं हातातोंडाशी घास आलाय नव्ह का, म्हणून जीव तडफडतो यावं. दुसरं काय व." त्यावर पुंडलिक म्हणाला, "हे पहा, तू काय बी चिंता करू नकस. काय व्हायचं ते होईल. ही काय आपल्या हाताची गोट आहे काही. उगा चिंता करून काय बी उपयोग नाही बघ. अगे, आलं देवाजीच्या मनात इथं कोणाचं चालणं म्हणतात ना, तशी गताई. आपण काय आडवा हात लावणार होय का. उगा आपला काय बी विचार करू नकस. झोप झोप आता. लई रात झाली या. आता का तुपल्यासनी सपान बी तसलीच पडत्यात काय जणू." असं म्हणून दोघे बी झोपी गेले. असेच हळूहळू दिवस सरकत चालले. उन्हं वाढत चालली.
हिरवगार दिसणारं शिवार पिवळं पडत चाललं. हिरी बारवी सराड्या आटत चालल्या. नद्या नाले कोरडी ठाक पडली. एरवी भिरभिरणारी पाखरं उन्हाच्या भरी झाडात चिडीचूप गुडूप होऊ लागली. झाडांच्या लांबच्या लांब पडणाऱ्या सावल्यांची दिशा बदलून दुपारच्याला खोडाभोवती गुंडाळून बसू लागल्या. जमिनीला तडे पडत चालले. उन्हानं जमीन तापल्या तव्यावानी होऊ लागली. पाय ठेवू ना. खडकाची लाही लाही होऊ लागली. उन्हाच्या झळ्या लागू लागल्या. शिवारात सोंगणीच्या कामाला सुरुवात झाली. एकाच्या वडीनं दुसरा सोंगणीला लागू लागला. रात पहाट करून लोक जवाऱ्या सोंगू लागले. आळाशा पडू लागल्या. पेंड्या बांधू लागले. पाचुंदे गोळा करून ठेवू लागले. पाचुंदे रचून त्याचा हेल आवळून रात पहाट करून लोक गावाजवळच्या बरडावर खळवाडीत हेल आणून टाकू लागले. खळवाड्या सजू लागल्या. गजबजू लागल्या आणि एकदाची रानं सुनी सुनी झाली. या बरडाकडं वर्षभर कधी कोणी फिरकत नसायचं. ओसाडं पडलेलं असायचं. आता या जागेला किती भाव आलाय, जिवंतपणा आलाय. आता इथं दिवसभर कलकल, रातभर खाकरणं ऐकू येत आहे. एकमेकांना रात्री बेरात्री आवाज देणं सुरू झालंय. अंधारात रामराम श्यामराम होऊ लागले. रातभर कंदील हिंडू फिरू लागल्यात. गाव जणू आता ओसाड पडलंय. खळवाडी जमा झालंय. पुंडलिकने पण खळ्यात खुंट रुवून ठेवला. खुट्ट्याभोवती पाणी शिंपडून 2 बैलांची पात धरली. 2 दिवस खुंटाभोवती बैल फिरवून जागा चांगली कडक केली. दोघांनी मिळून पंचायतीच्या शेणाच्या ढिगाऱ्यातून शेण आणलं. कडक केलेली खळ्याची जागा सारवून घेतली. तवर रानात सोंगून टाकली. जवारी चांगली उन्हात तापली. नंतर दोघांनी मिळून पेंड्यांचा हेल रचून एक एक करून हेल खळ्यात आणून टाकला. पुंडलिक हेलाची गाडी चालवायचा तर जना लोकराला पाठीशी बांधून गाडी मागे चालायची. पहाटेपर्यंत सर्व हेल खेळ्यात आणून टाकले. गाडी वाहनीच्या या काळात रात्र काय आणि दिवस काय न थांबता शेतातून गाडी वाहनी चालायची. अगदी शेतातून सगळा माल घरी येईपर्यंत. अखेरीच्या खेपीला जमिनीची पूजा केली करून तिचं दर्शन घेऊन तिचा आभार मानून निरोप घेतला जायचा. पुंडलिकने आणि जनीने पण शेवटच्या खेपीला भाकर पाणी ठेवून अगरबत्ती लावून नारळ वाढून काळी माईची पूजा केली. दर्शन घेऊन शेतातून हेलाची शेवटची गाडी काढली. बरंच लांब इस्तवर जना शेताकडे वळून वळून पाहत होते. रात्र होती तरी पुंडलिकचं खळं रस्त्याला गेलंच होतं. येणारा जाणारा प्रत्येकजण पुंडलिकची जवारी पाहून त्याला टोकीत होता. काय पुंडलिकराव, यंदाच्याला देवानं आपलं गाणं ऐकलंय बरं का. चांगली जवारी आली यंदा. चांगलं गाडग्या एवढाला कनिष्ठ टाकलंय बघ. तुपलं नसीब यंदा लईच जोरावर दिसतंय बरं. तर कुणी म्हणायचं, काय पुंडलिकराव, देवानं चांगली मागली फुडली कसर काढून तुपल्या पदरात टाकलेली दिसते बरं यंदाच्याला. यंदा तुपली ज्वारी लई झका झाली बघ. चांगलं भरभरून टाकलंय पदरात. नशिबवान नाहीच बाबा. येणाऱ्या जाणाऱ्यांचे हे बोलणे ऐकून जनीचा आणि पुंडलिकाचा ऊर भरभरून येई आणि टोक लागण्याची भीती पण वाटे. तशी ती घडी घडी देवाला प्रार्थना करायची. कधी कधी मनाशीच पुटपुटायची, देवा कोणाची नजर लागू देऊ नगस बाबा. म्या लईच वाईट बंगाल दिवस काढले. असं पुटपुटत बाजूला होऊन डोळ्याला पदर लावायची. पुंडलिकच्या ध्यानात येऊ द्यायची नाही ती. शेजार पाजारचे लोक खुडणीला लागले. उन्हाचा कडाका वाढू लागला. बायका 3 पेंड्यांच्या कोण्या करून त्या सावलीत बसून कणसं खुडून टाकू लागल्या. पुंडलिकने बलुतेदारांचे पाचुंदे बाजूला काढून ठेवले आणि खुडणीला आल्या बायकांना पेंड्या वाटून दिल्या. 2-3 दिवस खुडणी चालली. कणसं खुडून झालेल्या पेंड्या दोघांनी मिळून रचून ठेवल्या. जागा मोकळी केली. दंताळ्यानं कणस खुंटाभोवती गोल गोल पांगून घेतली आणि त्या कणसावर पाच धरली. 2 दिवस आणि रात्र बैलांची पाच चालू होती. जणी घरी जाऊन आवरावर स्वयंपाक पाणी करून खळ्यात घेऊन यायची. तर पुंडलिक रात दिवस खळ्यावरच असायचा. शेजारी पाजारी असेच खळ्यावर थांबायचे. 2-3 दिवस कणसावर बैलांना फिरवून म्हणजे पात धरून कणसांची मळणी करून घेतली. मळणी झाली. बैल मोकळे झाले.
बैलांना आता आराम मिळाला. खड्यातच बाजूला असलेल्या निंबाच्या झाडाखाली त्याने बैल बांधली. त्यांच्या पुढे बादल्या ठेवून गुडघ्याने मोडून त्याने बैलापुढे चारा टाकला. बैल चांगलेच थकले होते. बका बका चारा खाऊ लागले. चाऱ्यावर तुटून पडले. थोड्या वेळातच चारा संपला आणि बैल निवांतपणे रवत करीत आरामशीर सुस्तावले. आता लगेच पुंडलिकाने शेजारच्या खळेवाल्याकडून आणून ठेवल्या दंताळ्याने संपूर्ण पातीतील कणसं जी मळून दाणे वेगळी झाली होती ती सर्व एका जागी जमा करून घेतले. त्यानंतर गवताच्या घोळाने सगळे दाणे दाणे मिळून घेतले. अशा रीतीने त्याने मदनाची रास करून ठेवली आणि त्या मदनाच्या राशीवर पेंड्यांचे झाकण टाकले. आता तिवाई लावून त्यावर उभे राहून उपन्नी करायची होती. आता तिवाई कोणाची रिकामी होती का याची वाट पाहावी लागणार होती. ज्यांचं त्यांचं काम आटोपल्याशिवाय कोणी तिवाई देणार नव्हतं. तर तिवाईवाले वाऱ्याची वाट पाहत तिवाई उभी करून बसले होते. कधीकधी तर दिवस दिवस वाऱ्याची वाट पाहावी लागायची. बहुधा रात्रीच्या वेळी आणि पहाटेच्या वेळी वारा घावायचा. तेवढीच वेळ साधून उफणणी करून घ्यावी लागायची. सोंगणी खुडणी मळणी हातची होतीच. उफणणी मात्र वाऱ्याच्या मर्जीवर होती. वारा काही कोणाच्या हातचा नव्हता. शेजारच्या खळ्यात तिवाई लावून एकावर एक पाट्या ठेवून सरू आई ढाक उन्हात दिवसभर ताटकळत उभ्या होत्या. कधी टेकायच्या कधी उठून उभ्या राहायच्या. कंबर जाम झालं होतं. वर ऊन रणरणत होतं. तर पांडूचा त्या निवाईवर वाऱ्याची वाट पाहत ताटकळून उभा होता. अर्धा दिवस गेला तरी आज वारा सुटलाच नाही. रात्रीची जेवण वेळ टळून गेली. लोक जेवणं खाणं उरकून वाऱ्याची वाट पाहत ताटकळत बसले. अख्खी खळवाडी जागेच होती. बोलणं चालणं एकमेकांना आवाज देणं चालूच होतं. जेव्हा बराच उशिरा जरा जरा वारा सुटला तेवढी वेळ साधून ज्यानं त्यानं उपन्नी करून घेतली. वाऱ्याचा मोका साधून पांडुतात्याने उपन्नीचं काम करून घेतलं आणि ज्वारीची रास लावून त्यावर काळी घोंगडी टाकली. त्यावर पेंड्याने झाकून टाकलं. आता जरा मोकळं मोकळं वाटू लागलं म्हणून जरा अंग टाकायला लागले. तोच तेवढ्या पहाटेला पुंडलिकाचा आवाज आला. काय तात्या आवरलं काय? म्हणलं आवरलं असेल तर तिवाई मिळेल काय? काम झाल्यावर आणून देईन म्या. घेऊन जा की आवरलं म्हटलं. असं म्हणून तात्यानं त्याच्या डोक्यावर तिवाई ठेवली. त्यावर तिवाईचं 3 पाय ठेवून दिलं. डोक्यावर घेऊन आपल्या खळ्यात आला. तिवाईची जोड जाड केली. तोवर दिवस डोकावला होता. जणी घरी जाऊन आवरून सावरून आली. दिवस चांगला कासरा भरभर आला होता. पुंडलिकनं तोंड धुवून दोघांनी 2 घास न्याहारी केली. जणीनं लिंबाच्या फांदीला झोळी बांधून बाळाला झोळीत झोपी लावलं. तिवाई जवळ पाट्या भरून द्यायला थांबली. दिवसभर उन्हात ताटकळत वारा येण्याची वाट पाहत दोघेही थांबले. रात्री उशिरा जरा वारा सुटला. पहाटेपर्यंत मदन उपणून आलं. दोघांचाही जीव भांड्यात पडला. त्यानं जणीला बाळाला घेऊन खाटावर जाऊन पडायला सांगितलं. तशी ती बाळाला घेऊन खाटावर जाऊन पडली. पाट्या भरून देऊन तिचं सगळं अंग आकडून गेलं होतं. थकली होती ती. पडल्याबरोबर तिला डुलका लागला. पुंडलिक पण थकला होता. मांड्या पोटऱ्या आकसून गेल्या होत्या. त्याचं डोळं आपसुकच मिटत होतं. जरा अंग टाकावं असं त्यालाही वाटत होतं. पण आता पडून उपयोग नव्हता. तो तिवाईवरून खाली उतरला. तिवाई काढून बाजूला केली. धान्यांची रास एका जागी जमा केली. राशीवर घोंगडी टाकली. त्यावर पेंड्या टाकून रास झाकून टाकली. दंताळ्याने खाकऱ्या एका जागी जमा केल्या. खराट्यानं सगळ्या खाकऱ्या जमा करून खाकऱ्याच्या गंजात लावून दिल्या. नंतर घोळाने दाणे दाणे झाडून राशीकडे जमा केले. डाल्या डाल्याने खाकऱ्या भेट भुसाऱ्यात नेऊन टाकल्या. हेच भूस गुरांना झडीच्या पावसात सगळ्याला काम येणार होतं. बरंचसं काम आटोपलं होतं. त्याला आता खूपच थकवा जाणवत होता. पण पडून उपयोग नव्हता. रास पडलेली होती त्यामुळे जागे राहणं गरजेचं होतं. सकाळ झाली. जणी उठली. सूर्याची किरणं सगळीकडे पसरली होती. तशी ती म्हणाली, भया कसा डोळा लागून गेला मपल्यासनी. ऊन पडलंय बाई आज उठाया. तसा पुंडलिक म्हणाला, असू दे ग, आपण कुठं लोकांच्याकडे कामाला आहोत काही. तशी आता कामं बी आवरलीत ना समधी. काय घाई नगे करूच बरं. त्यावर जणी म्हणाली,
अव ऊन पडस्तोवर झोपायची आदत नाही ना, म्हणून जरा अवघड लागत होतं या. त्यातल्या त्यात आपण काय घरी नाही. तशी खळ्यावर नजर फिरवी ती पुढं म्हणाली, धनी तुम्ही तर समजा आवरून सावरून रास बी लावली, यावं झाकून बी टाकली, भूस बी भरलं, खळे बी निर्मळ केलंय. अव मपल्यासनी हाळी तर द्यायची नावं. बया 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 काय बाई, मपल्यासनी बी कसा डोळा लागला काय जणू. त्यावर पुंडलिक म्हणाला, आता किती केळ तक्त करणीस बरं, आटोपलं ना समज. जाऊ दे आता ते. तू आता असं कर, बाळ झोपला आहे तेसनी राहू दे इथं. तू घरला जा, आंघोळ पांघोळ करून दुकानातून पूजेचं सामान घेऊन ये. राशीची पूजा करू आणि पोते भरून घरला घेऊन जाऊ. पण जरा जल्दी नाही ये, उशीर करू नका आता. वय वय असं म्हणून जणी घरला गेली. तेवढ्यात आसरू आला. आसरू म्हणला, तात्या तुम्ही दाताळ आणलं होतं ना, काम झालं असेल तर घेऊन जाऊ काय? कणसं पांगवायची आहे, जरा पात धरायची आहे ना, काम झाल्यावर लगेच येतो आणून. त्यावर पुंडलिक म्हणाला, अरे बाबा मपलं काम आटोपलंय आत्ताच, मी आता आणूनच देणार होतो, पण हित कोणी नाही ना. तुपली चुलती आल्यावर मी घेऊन येतच होतो. ही पांडुता त्याची तिवाई पण द्यायची आहे निहून. तेवढ्यात असू देतात या असं म्हणत आसरू दत्ताळ उचलून घेऊन गेला. लगेच महाजूनाचा मारुती आला. म्हणाला, अरे तात्या तुम्ही पांडुता त्याकडून तिवाई आणली होती ना, काम झालं असेल तर नेऊ काही? हे पा मारुती, मी त्यांच्याकडून तिवाई आणली आहे, तेव्हा त्यांच्याकडेच नेऊन देतो एकदाशी, मग त्यांच्याकडून खुशाल घेऊन जाय बाबा. पुंडलिक म्हणाला. तेवढ्यात पांडुतात्यानं आवाज दिला, पुंडलिक ये पुंडलिक, अरे तुपल्याकडे महादुनानाचा मारुती येणार आहे, तिसरी दिवाळी देऊन टाक रे बाबा, इलच तो इतक्या तुपल्याकडे. त्यावर पुंडलिक वर हात करून पांडुतात्यास म्हणाला, बरं बरं देतो देतो, तुम्ही बी बेफिकीर राहा मग. असं म्हणून पुंडलिक मारुतीकडे वळला. त्याच्या डोक्यावर तिवाई उचलून देत म्हणाला, लई वजा आहे बाबा, एक एक घेऊन जा की. तेव्हा मारुती म्हणाला, हे तर काहीच नाही तात्या, मी अख्खं धान्याचं पोतं उचलतो या, तुम्ही नका काळजी करू, तुम्ही फक्त मपल्या डुसक्यावर ठेवून द्या. त्यावर पुंडलिकानं त्याच्या डोक्यावर तिवाई ठेवली आणि त्यावरती तिवाईचं पाय ठेवलं. मारुतीनं दोन्ही हातानं तिवाई आणि लाकडं धरून चालू लागला. तसा पुंडलिक म्हणाला, सांभाळून जा रे बाबा. मारुती निघून गेला. तसं पुंडलिक मनाशीच पुटपुटला, चला ज्याचं त्याचं सामान ज्याच्या त्याच्या हवाली झालं एकदाच, लय बरं झालं, आता मी मोकळा झालो. असं म्हणून तो घागरीजवळ गेला. त्यानं लोटक्यात पाणी ओतून घेतलं आणि तोंड धुतलं. धोत्राच्या सोग्यानं त्यानं तोंड पुसलं. पुन्हा घागरीजवळ आला. लोटक्यात पुन्हा पाणी ओतून घेतलं. घटाघटा पाणी पिला. सदऱ्याच्या बाहीनं त्यानं तोंड पुसलं आणि तो राशीजवळ येऊन बसला. तेवढ्यात डोक्यावर पाटी, पाटीवर पोत्याची गुंडाळी घेऊन येताना जणी त्याला दिसली. जवळ येताच त्यानं पोत्याची गुंडाळी वरच्यावर तिच्या पाठीवर उचलून घेतली. जणी पाटी खाली ठेवीत म्हणाली, अहो एवढा बी दम नसावा का काय म्हणते मी, पाटी उतरून ठेवली असती की. तेव्हा पुंडलिक हसून म्हणाला, आता मग आपल्याला बी करू द्या की जराशी सेवा राणी सरकार. बरं बरं इतकी नग सेवा म्हणलं. जणी म्हणाली. जणीनं पाटी टेकली. पूजेचं सामान काढलं. पुंडलिकनं राशीवरच्या पेंड्या काढून बाजूला केल्या. घ्या की पूजा करून, आवरा पाटकीने धनीनबाई. पुंडलिक म्हणाला. तशी जणी म्हणाली, नक्का बाई एवढा मोठेपणा देऊ आमासनी, आम्ही काय माणूस आहे ना व, चला घ्या करून पूजा पटदिशी, दिवसभर आलाय, आता हे काय मस्करीचा टाईम आहे बाई. त्यावर पुंडलिक म्हणाला, तेच म्हणतोय मी आपण राणी सरकार, आटपा पाटदिशी, तुम्ही लक्ष्मी आहेत, लक्ष्मीनं पूजा करायची असती या, म्हणजे घरात लक्ष्मी येते या. सरकार
आता नका वाद घालत बसू, आटपा आटपा. काय बाई, म्या म्हणलं तुम्ही करत्याल पूजा, असं म्हणून तिनं पूजेला सुरुवात केली. पुंडलिकनं राशीवरच्या पेंड्या काढल्या, घोंगडी काढली, बाजूला केली. जवाऱ्याची सोन्यावाणी रास उन्हात आणखीनच चमकून दिसू लागली. तिचं डोळं दिपून गेलं. एखाद्या भुयारातील सोन्याच्या खजिन्याजवळ गेल्यासारखं क्षणभर तिला वाटलं. ती भांबावून गेली. तिचं डोळं भरून आलं. ते आनंदाश्रू होते. त्या सोनेरी ज्वारीच्या प्रभेत तिचा चेहरा ते जाळून निघाला. तिने अगरबत्ती लावली, गूळ नैवेद्य ठेवला, नारळ वाढवला, नारळाचं पाणी राशीवर सर्व बाजूने शिंपाडलं आणि दर्शन घेतलं. आणि मग पुंडलिकनं दर्शन घेतलं. तो बाजूला उभा राहिला. धान्यांची रास पाहून पुंडलिकचं पण डोळं दिपलं. डोळ्यात आनंदाश्रू तराळले. क्षणभर हरपलं. तो भूतकाळात गेला. पाटलानं रिकाम्या हातानं पाठवल्याचा तो प्रसंग आठवला त्याला. 2-3 दिवस पाणी पिऊन उपाशी पोटी झोपल्याचा दिवस आठवलं त्याला. आणि असा चित्रपट आठवत झाला. त्यावर जनी म्हणाली, आव. तसा तो भानावर आला. तशी ती पुन्हा म्हणाली, पोतं भरताय ना आता, ऊन वाढतंय, आटपा की जल्दीनं, रास बी उघडी पडली या, बरं नाही ना दिसत हे असं. तसा वय वय म्हणून पुंडलिकानं भानावर आला. त्यानं पुन्हा जनीकडं पाहिलं. जनी साक्षात लक्ष्मीच्या राशीजवळ उभी असल्याची त्याला दिसत होती. तशी ती म्हणाली, आव. तसा तो पुन्हा भानावर आला. जनीनं कपाळाला हात लावला. मग त्यानं घाईघाईनं घुंगडं आणून राशीवर टाकलं आणि जनीला पोतं धरायला सांगून तो एका बाजूने एक पोतं भरायला लागला. तेवढ्यात खळ्याच्या बाहेर रस्त्याला बाजूला एक बैलगाडी येऊन उभी राहिली. तशी पाटलाची 2 माणसं खळ्यात दाखल झाली. त्यांच्याजवळ धान्य मोजण्यासाठी तराजू, पाशेरी, रिकामी पोते, धामण आणि एक बंडल सुतळी होती. ते राशीजवळ येऊन थांबले. पाठोपाठ पाटीलही आले. तेही राशीजवळ येऊन उभे राहिले. तसे पाटील म्हणाले, काय पुंडलिकराव, काय चाललंय, बरं आहे ना मग, यंदाच्याला पीक पाणी बरं आहे ना. तसा पुंडलिक भांबावलाच. त्याच्या हातातलं पोतं निसाटलं. जनीच्या बी हातून पोतं सुटलं. ते दोघेही एकमेकांकडे पाहत थिजल्यावाने उभे राहिले. पाटील अचानक येऊन धडकल्यानं ते दोघेही भांबावून गेले. पुंडलिकच्या तोंडून शब्द फुटना. त्याच्या घशाला कोरड पडली. पाटलाच्या जागी त्याला यमदूत दिसू लागला. तो काहीच बोलत नाही हे पाहून पाटीलच पुढे म्हणाले, पुंडलिकराव, ह्यो पहा आपला हिशोब. आपण मागच्या साली अर्धा क्विंटल ज्वारी घेतली होती, पण तवाच्याला अवकाळी पावसानं तुमचं नुकसान झालं म्हणून आम्ही काय बोललो नाही. आम्ही माणुसकी ठेवली. आता दिडीच्या हिशोबानं मागच्या सालाचं अर्ध्या क्विंटलचं पाऊण क्विंटल होत्यात आणि अर्धा क्विंटल मुद्दल असं 1.25 क्विंटल होत्यात. आणि या वर्षीचं 1.25 क्विंटल असा 2.5 क्विंटलाचा हिशोब होतोया. तुम्ही कोणाकडून बी हिशोब करून घ्यावा बरं. हा व्यवहार आहे. आपल्याला गावात राहणं असतंय. कोणाचं बी जास्तीत न ग बाबा आपल्याचनी पाप असतं ते. आणि हो, तुम्ही 10 शेर बियाणं नेलं होतं मागच्या साली. तुमच्या ध्यानात असेलच ते. ते काय मी हिशोबात धरलं नाही. ते पुढल्या साली घेऊ. नको म्हणलं, आपल्या माणसानी जादा ताण. तसं पाटलं आणखी पुढे म्हणाले, आणि हे पहा पुंडलिकराव, तुम्ही अर्ध्या रात्री या आपल्याकडे. हा पाटील तुमच्या जीवाकरता हजर राहील बरं. हा सबूत आहे आपला. तुम्हासनी म्या रित्या हातानं वापस धाडणार नाही बरं. हा मधी एकदा गेले होते तुम्ही रित्या हाती वापस, मान्य आहे. पण त्यासनी कारण बी तसंच होतं ना. तुम्हासनी जादा ताण झाला असताना हो का. बरं आता देता ना हो मोजून. हा असं म्हणून त्यांनी पुंडलिकच्या होकाराची वाट न पाहता आपल्या माणसांना इशारा केला. इशारा होताच त्यांनी राशीला माप लावलं. सरासरा माप लावून पोतं भरलं. लागलीच गाडीत नेऊन टाकलं आणि क्षणार्धात गाडी धुळा उडवत निघूनही गेली. स्वप्नात घडावा तसा प्रसंग घडून गेला.
पुंडलिक वाळलेल्या झाडाच्या खोडासारखा निर्जीव होऊन पातीच्या खुंटाला टेकून उभा होता, तर जनीच्या काळजात खंजीर खुपसल्यागत झालं होतं. तिला अश्रू आवरेनात, तिला मोठ्यानं हंबरडा फोडताही येईना. ती निंबाच्या झाडाच्या खोडाशी जाऊन हमसा हुमसून हुंदके देऊन रडू लागली. डोळ्याला पदर लावून आपणच आपल्या डोळ्यांची आसवं पुसू लागली. बैल किविलवाण्या नजरेनं तिच्याकडे पाहत होते. त्यांच्याही डोळ्यांतून अश्रू टपकताना दिसत होते. दुपार कलत चालली होती. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह.